अर्थसंग्रह ग्रंथामध्ये पान नंबर 186, पुष्पिका नंबर 62. ठीक आहे जी, उच्चारण करूया. कुत्रचित विकल्प प्रसक्तौ अपि अनन्यगत्या प्रतिषेधाश्रयणम्. कुत्रचित विकल्प प्रसक्तौ अपि अनन्यगत्या प्रतिषेधाश्रयणम्. यथा नातिरात्रे षोडशिनं गृह्णाति इत्यादौ. यथा नातिरात्रे षोडशिनं गृह्णाति इत्यादौ. अत्र हि अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति इति शास्त्रप्राप्त षोडशी ग्रहणस्य प्रतिषेधात् विकल्प प्रसक्तौ अपि न पर्युदासाश्रयणम् असंभवात्. यथा नातिरात्रे षोडशिनं गृह्णाति इत्यादौ. अत्र हि अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति इति शास्त्रप्राप्त षोडशी ग्रहणस्य निषेधात् विकल्प प्रसक्तौ अपि न पर्युदासाश्रयणम् असंभवात्. तथा हि यदि अत्र षोडशी पदार्थेन नयर्थान्वयः तदा अतिरात्रे षोडशी व्यतिरिक्तं गृह्णाति इति वाक्यार्थबोधः स्यात् स च न संभवति. अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति इति प्रत्यक्ष विधि विरोधात्. तथा हि यदि अत्र षोडशी पदार्थेन नयर्थान्वयः तदा अतिरात्रे षोडशी व्यतिरिक्तं गृह्णाति इति वाक्यार्थबोधः स्यात् स च न संभवति. अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति इति प्रत्यक्ष विधि विरोधात्. यदि च अतिरात्रेण पदार्थेन अन्वयः तदा अतिरात्र व्यतिरिक्ते षोडशिनं गृह्णाति इति वाक्यार्थबोधः स्यात् सः अपि न संभवति तद्विधि विरोधात्. यदि च अतिरात्रेण पदार्थेन अन्वयः तदा अतिरात्र व्यतिरिक्ते षोडशिनं गृह्णाति इति वाक्यार्थबोधः स्यात् सः अपि न संभवति तद्विधि विरोधात्. अतः अत्र अनन्यगत्या शास्त्रप्राप्त षोडशी ग्रहणस्य एव निषेधः. शास्त्रप्राप्त षोडशी ग्रहणस्य एव निषेधः. न च विकल्प प्रसक्तिः तस्य अपि अपेक्षणीयत्वात्. न च विकल्प प्रसक्तिः तस्य अपि अपेक्षणीयत्वात्. ठीक, चला, विषय हा चालू आहे. तर निषेध वाक्यामध्ये जो नय त्याचा अन्वय मीमांसा सिद्धांतानुसार कुणाबरोबर केला जातो? प्रत्यार्थ भावने बरोबर केला जातो, नयर्थाचा अन्वय. परंतु जर काही बाधक असेल तर नयर्थाचा अन्वय प्रत्यार्थ भावने बरोबर न करता तद अतिरिक्त धातु अर्थ इत्यादिका बरोबर केल्या जातो असा विचार झाला. तर बाधक कोण? तर बाधक सांगितले होते दोन, तस्य व्रतम इति उपक्रम आणि विकल्प प्रसक्ती. बरोबर आहे की नाही? एकंदरीत निर्णय काय झाला की नयर्थाचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर करणे याला म्हणतात प्रसज्ज प्रतिषेध, आणि तद अतिरिक्त नयर्थाचा अन्वय करणे याला म्हणायचं पर्युदास. तर केल्या जातो हमेशा प्रसज्ज प्रतिषेध, पण बाधक असेल तर पर्युदास. आता प्रश्न येतो की मीमांसकांना विचारायचं म्हणजे का हो, ज्या ज्या ठिकाणी बाधक असेल त्या सर्व ठिकाणी तुम्ही मग पर्युदासाचाच आश्रय करता का, हा प्रश्न.
आहे की नाही. म्हणजे नयार्थाचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर न करता अन्य पदार्थाबरोबर करता जर बाधक असेल तर मग सर्व ठिकाणी हा नियमच झाला का तुमचा कंपल्सरी, की जिथं बाधक असेल तर सर्व ठिकाणी नयार्थाचा अन्वय प्रत्यार्थ भावना सोडून अन्यत्र असा आहे का उत्तर देतात. म्हणजे बरोबर आहे असं तर आहेच, पण कधी कधी असाही प्रसंग येतो काय की नयर्थाचा अन्वय आम्ही जर करायला लागलो प्रत्यार्थ भावनेबरोबर म्हणजे प्रसज्ज प्रतिषेध करायला लागलो तर काय प्राप्त होतो, विकल्प. मग तो विकल्प प्राप्त होऊ नये म्हणून आम्ही करायला पाहिजे कोण, काय, पर्युदासाचा आश्रय. अर्थात प्रत्यार्थ भावनेला सोडून अन्यत्र नयर्थाचा अन्वय करायला पाहिजे. पण कधी कधी अशी अडचण येते की तसा आम्ही पर्युदास करूच शकत नाही. मग अशा वेळेस आमचा इलाज चालत नाही. मग काय करतो आम्ही, सरळ नयर्थाचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबरच करतो, म्हणजेच प्रसज्ज प्रतिषेधच करतो. म्हणे पण मग बाधक असतो ना विकल्प, मी त्याला इलाज नाही. अशा वेळेस जरी विकल्प प्राप्त झाला तर त्याचा आम्ही स्वीकार करतो. कारण करणार काय, विकल्प होऊ नये, प्राप्त होऊ नये म्हणून पर्युदास करण्याचा प्रयत्न होऊ शकत नाही. अशा काही अडचणी येतात. मग तशी कुठं अडचणी येते बरं, असं एखादं स्थळ दाखवा, उदाहरण दाखवा. तर तीच गोष्ट आता या पॅरेग्राफ मध्ये तिथं सांगता येत. पहा, संगती लागली. पहा, क्वचित, कुत्रचित. कुत्रचित म्हणजे कुठं विकल्प प्रसक्तौ अपि, विकल्प प्राप्त होऊ राहिला केव्हा, नयर्थाचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर केला तर विकल्प प्राप्त होऊ राहिला, म्हणजेच प्रसज्ज प्रतिषेध केला तर विकल्प प्राप्त होऊ राहिला. तरी पण पंक्ती पहा, कुत्रचित विकल्प प्रसक्तौ अपि अनन्यगत्या. अनन्यगत्या म्हणजे इलाज नसल्यामुळे प्रतिषेधाश्रयण, प्रतिषेध म्हणजेच प्रसज्ज प्रतिषेध, त्याचाच आम्हाला आश्रय करावा लागतो. ठीक आहे, म्हणजेच नयर्थाचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबरच आम्ही करतो. ठीक आहे, तर एक ओळ लिहू याच्यावर, नंतर पुढे जाऊ. विकल्पे संभावनायाम, विकल्पे संभावनायाम प्रतिषेधम, प्रतिषेधम कंसात लिहा, प्रसज्ज प्रतिषेधम कंस बांध, प्रसज्ज प्रतिषेधम कंस बांध. पुढे परित्यज्य, परित्यज्य पर्युदासः आश्रयणीयः, पर्युदासः आश्रयणीयः इति उक्तम, इति उक्तम. किंतु क्वचित स्थले, क्वचित स्थले कंसात लिहा अपवाद दशायाम कंस बांध, अपवाद दशायाम कंस बांध. पुढे विकल्पे प्रसक्तायाम अपि, विकल्पे प्रसक्तायाम अपि प्रतिषेधः एव आश्रयणीयः भवति, प्रतिषेधः एव आश्रयणीयः भवति इति आह कुत्रचित इति. ठीक आहे, अर्थ पहा. विकल्पे संभावनायाम, विकल्प प्राप्त होण्याची संभावना असते तेव्हा प्रतिषेध म्हणजेच प्रसज्ज प्रतिषेध त्याचा परित्याग करून पर्युदास आश्रयणीय, पर्युदासाचा आश्रय केला जातो इति उक्तम. किंतु क्वचित स्थले, काही काही ठिकाणं असे असतात की अपवाद म्हणून की विकल्पे प्रसक्तायाम अपि, म्हणजे विकल्प प्राप्त झाला तरी देखील प्रतिषेध एव आश्रयण भवते, आश्रयणीय भवती, प्रतिषेधाचा म्हणजे प्रसज्ज प्रतिषेधाचाच आश्रय करावा लागतो. पर्युदासाचा आश्रय करता येत नाही, विकल्पाला टाळण्याकरिता पर्युदासाचा आश्रय करता येत नाही, असा अर्थ सांगताय. पंक्ती पहा पुन्हा मूळमध्ये, कुत्रचित विकल्प प्रसक्तौ अपि अनन्यगत्या. अनन्यगत्या म्हणजे काय, अनन्यगत्या शब्दाचा अर्थ लिहा.
अनन्यगत्या बराबर गत्यंतराभावेन गत्यंतराभावेन पूर्णविराम पुढे विहितस्य प्रतिषेधेन प्राप्तः विकल्पः अपि इष्टापत्या स्वीक्रियते इति भावः। इष्टापत्या स्वीक्रियते इति भावः। बघा आता अनन्यगत्या गत्यंतराभावेन कोई गती नाहीये, कोई चारा नाहीये, पर्याय नाहीये, उपाय नाहीये, इलाज नाही म्हणून विहितस्य प्रतिषेधेने कारण ज्याचं विधान केलंय त्याचा प्रतिषेध केला तर प्राप्तय विकल्प प्रसज्ज प्रतिषेध केला असता प्राप्त जो विकल्प अपि इष्टापत्या इष्टापत्ती म्हणून स्वीकार केल्या जातो अर्थात मान्य केल्या जातो। बघा आता मूळमध्ये कुत्रचित विकल्प प्रसक्तौ अपि अनन्यगत्या प्रतिषेधाश्रयेण यथा उदाहरण देतायत। आता काय उदाहरण आहे नातिरात्रे षोडशिनं गृह्णाति इत्यादो आहे की नाही। अतिरात्र नावाचा याग आहे अतिरात्र ठीक आहे ना आणि षोडशी हे एक यज्ञात उपयोगी येणारं पात्र आहे। यज्ञात उपयोगी येणारं काय आहे पात्र आहे। मग आता हे वाक्य काय सांगतं की अतिरात्रे म्हणजे अतिरात्र नावाच्या यागामध्ये षोडशीनं न गृह्णाति षोडशी नावाचं जे पात्र आहे की ज्याचा यज्ञात उपयोग केला जातो त्याचं ग्रहण करू नये। अन्य यागात जरी तुम्ही ग्रहण करत असाल म्हणे कशाचं षोडशी पात्राचं परंतु अतिरात्रात करू नये असा याचा काय निघतो आहे अर्थ ठीक आहे ना। हे निषेध वाक्य आहे न घटित वाक्य आहे। तर बघा न अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति इत्यादो तर या वाक्याचा अर्थ एक वाक्यात लिहून घ्या। अतिरात्र यागे षोडशी संज्ञकम ग्रह पात्र विशेषम न गृह्णीयात् इत्यर्थः। ठीक आहे जी बघा अर्थ अतिरात्र नावाच्या यागामध्ये षोडशी संज्ञक जे ग्रह पात्र आहे यज्ञीय पात्र आहे त्याचं ग्रहण करू नाही असा अर्थ निघाला। पुढे पहा इत्यादी पुढे अत्र हि अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति इति शास्त्र प्राप्त षोडशी ग्रहणस्य निषेधात् विकल्प प्रसक्तौ अपि न परिवदासाश्रयेण क्यों का असंभवात्। बघा आता एक अत्र हि या निषेध वाक्याच्या संदर्भामध्ये आहे की नाही। तर अत्र हीचा अर्थ लिहा अतिरात्रे षोडशी ग्रहण निषेधस्य प्राप्ति सापेक्षत्वात् प्रापकं शास्त्रं कथयति अत्र हि इत्यादिना। ठीक आहे जी अर्थ पहा। तर अतिरात्र यागामध्ये षोडशी ग्रहणाचं काय केलंय जी निषेध केलाय कोणत्या वाक्याने नातिरात्रे षोडशीनं गृह्णाति या वाक्याने। परंतु निषेध हा कसा असतो प्राप्तिपूर्वक
प्राप्ती करविणारं शास्त्र कोणतं आहे ते इथं दिल्या जाऊ राहिलं आहे की नाही. निषेधस्य प्राप्ती सापेक्षत्वात प्रापकम शास्त्रम कथयति. प्रापक शास्त्र बता रहे सांगू राहिले अतिरात्रे या पंक्तीने. बघा आता अत्र ही अतिरात्रे षोडशिनम गृह्णाति हे शास्त्र आहे, प्रापक शास्त्र आहे, सामान्य शास्त्र आहे. हे वाक्य काय म्हणतं, अतिरात्र यागामध्ये षोडशी संज्ञक पात्राचं ग्रहण करावं. बरोबर आहे की नाही. आणि लगेच पुढे वाक्य आलंय म्हणून दुसरं किंवा त्या संदर्भात तिथं कोणतं नातिरात्रे षोडशिनम गृह्णाति. बघा तुम्ही घ्या काय चाललंय बघा आता. अतिरात्रे षोडशिनम गृह्णाति. ध्यान द्या इकडं. अतिरात्रे षोडशिनम गृह्णाति हे शास्त्र म्हणजे शास्त्र वाक्य कसं आहे, प्रापक. काय सांगतं शास्त्र, अतिरात्र यागामध्ये षोडशी संज्ञक पात्राचं ग्रहण करावं. निषेध वाक्य कोणतं आहे, नातिरात्रे षोडशिनम गृह्णाति. ठीक आहे ना. चला अत्र ही अतिरात्रे षोडशिनम गृह्णाति ती शास्त्र प्राप्त षोडशी ग्रहणस्य म्हणजे या शास्त्राच्या द्वारे या शास्त्र वाक्याच्या द्वारे प्राप्त आहे कोण, षोडशी ग्रहणस्य. निषेधात त्याचा निषेध केलाय कोणत्या वाक्याने, नातिरात्रे षोडशिनम गृह्णाति. आणि नियम काय होता आपला की शास्त्र वाक्याच्या द्वारे जर एखादी गोष्ट प्राप्त असेल तर तिचा दुसऱ्या वाक्याने बाद होत नाही. अशा वेळेस काय येतो, विकल्प. तेच दिलाय निषेधात विकल्प प्रसक्त. विकल्प होऊ राहिला तर विकल्प प्रसक्त वापी विकल्पाची प्राप्ती होऊ राहिली तरी देखील न पर्युदासास राहिला. मग म्हणे का विकल्प जर होऊ राहिला तर विकल्प दोष येऊ नये म्हणून उपाय सांगितलाय ना माग काय, प्रसज्ज प्रतिषेध सोडून पर्युदास प्रतिषेध करा. म्हणजेच नयार्थाचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर न करता प्रत्यार्थ भावनेला सोडून अन्यत्र करा. आहे की नाही. तर त्याचं उत्तर देतात काय की विकल्प प्रसक्तो अपि न पर्युदासाश्रयेण. पर्युदासाचा आश्रय इथं करता येत नाही का, असंभव आहे. कसं काय असंभव आहे याचं स्वतः ग्रंथकार स्पष्टीकरण करतात खालच्या पंक्तींमध्ये. पण त्या अगोदर एक वाक्य लिहूया. उभयोः शास्त्रत्वेन उभयोः शास्त्रत्वेन विकल्पे प्रसक्ते पर्युदासाश्रयेण नयः षोडशी पदेन संबंधम आश्रित्य नयः षोडशी पदेन संबंधम आश्रित्य अतिरात्रे षोडशी व्यतिरिक्तम गृह्णीयात्. षोडशी व्यतिरिक्तम गृह्णीयात् इति अर्थ भवति. इति अर्थ भवति परंतु न सह संभवति. न सह संभवति पूर्णविराम. असंभवम ही उपपादयति. असंभवम एव उपपादयति तथा ही इत्यादिना. बघा आता अर्थ. तो उभयो शास्त्रत्वेन दोन्ही शास्त्रच आहे. प्रापक बी शास्त्र आहे, निषेध करणार पण शास्त्रच आहे. उभयो शास्त्रत्वेन विकल्पे प्रसक्ते त्यामुळे विकल्पाची प्राप्ती. आणि मग काय करा म्हणे पर्युदासाश्रयेन पर्युदासाचा आश्रय करा. म्हणजे काय करा मग नयचा अन्वय षोडशी पदाबरोबर करा निषेध वाक्यामध्ये.
निषेध वाक्य कोणतं आहे? नातिरात्रे षोडशीनम गृह्णीयात. तर न आलाय की नाही वाक्यात? मग नचा अन्वय गृह्णीयात मध्ये जो प्रत्यार्थ भावनेबरोबर केला तर विकल्प प्राप्त होतो. तो होऊ नये म्हणून काय करायचा? परिउदास. म्हणजे मग नयचा अन्वय कुठे करायचा? म्हणजे षोडशी बरोबर करा. प्रत्यार्थ भावनेबरोबर न करता कुठे करा? षोडशी बरोबर करा. षोडशीनम शब्द आलाय की नाही त्याच्याबरोबर करा. आणि जर षोडशीनम शब्दाबरोबर नयर्थाचा अन्वय केला तर वाक्यार्थबोध काय होतो? लिहिलाय आपण आता. नय षोडशी पदेन संबंधम आश्रित्य. मग अर्थ निघेल अतिरात्रे. अतिरात्र यागामध्ये निषेध वाक्याचा अर्थ निघतोय. अतिरात्र यागामध्ये षोडशी व्यतिरिक्तम गृह्णीयात. अतिरात्र यागामध्ये षोडशी संज्ञक पात्र सोडून दुसऱ्या पात्राचं ग्रहण करा असा अर्थ निघतो. मग कारण नयचा अन्वय कोणाबरोबर केला? षोडशी पदाबरोबर केला. मग अर्थ निघाला की अतिरात्र यागामध्ये षोडशी संज्ञक जे पात्र त्याला सोडून अन्य पात्राचं ग्रहण करा. आणि मग करा ना असा अर्थ. म्हणजे करता येत नाही. म्हणजे का? साक्षात विधायक वाक्य आहे. अतिरात्रे षोडशीनम गृह्णाती. काय वाक्य आहे? प्रापक शास्त्र. अतिरात्रे षोडशीनम गृह्णाती. साक्षात सांगितलं आहे की अतिरात्र यागामध्ये षोडशी संज्ञक पात्राचं ग्रहण करावं. हे सांगितलं त्याला काय येईल? विरोधी. प्रत्यक्ष श्रुती साक्षात सांगणाऱ्या श्रुतीला काय येईल? विरोधी. म्हणून परिउदास करता येत नाही असा अर्थ. इति अर्थ भवती परंतु स न संभवती. आता कसा असंभव आहे विस्तारपूर्वक स्वतः ग्रंथकार देत आहेत बघा. तथाहीच्या पुढे तथाही यदि अत्र. अत्र म्हणजे कुठं? नातिरात्रे षोडशीनम गृह्णाती या निषेध वाक्यामध्ये अत्र बघा. आता यदि अत्र षोडशी पदार्थेन. बघा आता नातिरात्रे षोडशीनम गृह्णाती या वाक्यात नयर्थाचा अन्वय जर केला प्रत्यार्थ भावनेबरोबर तर अर्थ काय निघतो? अतिरात्र यागामध्ये षोडशी संज्ञक पात्राचं ग्रहण करू नये. है की नाही? मग आता करू नये सांगू राहिले आणि इकडं अतिरात्रे षोडशीनम गृह्णाती म्हणजे काय होऊ राहिला? मग विकल्प होऊ राहिला. केव्हा विकल्प होऊ राहिला? नयर्थाचा अन्वय प्रत्यार्थ भावने बरोबर केला तर. बरोबर आहे की नाही? मग आता तो विकल्प होऊ नये म्हणून काय केला पाहिजे? परिउदास. मग परिउदास म्हटल्यानंतर निषेध वाक्यामध्ये निषेध वाक्य कोण? नातिरात्रे षोडशीनम गृह्णाती. है की नाही? मग नयर्थाचा अन्वय कुणाबरोबर नाही करायचा? आता प्रत्यार्थ भावनेबरोबर नाही करायचा. मग प्रत्यार्थ भावना म्हणजे गृह्णातीच्या नंतर आलेलं प्रत्यय त्याचा अर्थ भावनेबरोबर करायचा नाही. जर त्याच्याबरोबर केला तर ग्रहण करू नये असा अर्थ निघू राहिला. मग विकल्प होऊ राहिला. म्हणून नयर्थाचा अन्वय प्रत्यार्थ भावनेबरोबर न करता त्याला सोडून इतर ठिकाणी करा. मग इतर कुठं करायचा नेमका? तर त्या निषेध वाक्यामध्ये एक अतिरात्र पद आहे, दुसरं पद षोडशीनम हे पद आहे. दोन्हीपैकी कुठं करायचा नयर्थाचा अन्वय परिउदास करण्याकरिता? म्हणजे षोडशीनम याच्याबरोबर करा. नयर्थाचा अन्वय कोणाबरोबर करा? षोडशीनम या पदाबरोबर करा, पदार्थाबरोबर करा. म्हणजे काय होऊन जाईल? परिउदास. म्हणजे विकल्प येणार नाही. पण म्हणून राहिले सांगू राहिले की अशा रीतीने परिउदास तुम्ही करू शकत नाही. म्हणजे नयर्थाचा अन्वय कोणाबरोबर करू शकत नाही? षोडशीनम या पदाबरोबर करू शकत नाही. म्हणजे केला तर काय होईल? तर काय शाब्दबोध निघतो तेव्हा तो सांगू राहिले. आणि तो कसा करता येत नाही हे सांगतायत. पंक्ती पहा. यदि अत्र षोडशी पदार्थेन. सापडलं? षोडशी पदाच्या अर्थाबरोबर नयर्थान्वय अर्थबोध काय निघेल? सांगतात. तदा तेव्हा अर्थ निघतोय वाक्याचा. अतिरात्र नावाच्या यागामध्ये षोडशी व्यतिरिक्तम गृह्णीयात असा अर्थबोध निघतोय. अतिरात्र नावाच्या यागामध्ये काय जी? षोडशी व्यतिरिक्त म्हणजे षोडशी नावाचं पात्र सोडून दुसऱ्या पात्राचं ग्रहण करावं असा अर्थ निघू राहिला. केव्हा? नयर्थाचा अन्वय षोडशी पदाच्या अर्थाबरोबर केला तर. इति वाक्यार्थबोध स्यात् सच न संभवती. पण अशा वाक्यार्थबोध तुम्हाला करता येत नाही. का बरं?
तर प्रापक शास्त्र सांगू राहिले अतिरात्रे षोडशिनम गृह्णाती इति प्रत्यक्ष विधी विरोधात. ही प्रत्यक्ष विधी आहे, प्रापक विधी आहे. अतिरात्रे षोडशिनम गृह्णाती, अतिरात्र यागामध्ये षोडशी पात्राचं ग्रहण करावं. प्रत्यक्ष श्रुती आहे की नाही. मग हिच्याबरोबर विरोध येऊ राहिला केव्हा निषेध वाक्यामध्ये नयर्थाचा अन्वय जर षोडशी पदाबरोबर केला तर, म्हणजे परिवर्तन अशा रीतीने करण्याचा प्रयत्न केला तर, कारण तेव्हा शाब्दबोध काय होतो मग त्या वाक्याचा अतिरात्र यागामध्ये षोडशी व्यतिरिक्त गृह्ण्यात, षोडशी सोडून ग्रहण करावं. मग असं जर अर्थ काढला तर प्रापक शास्त्र जे आहे प्रत्यक्ष श्रुती त्याला काय येईल विरोध. म्हणून अशा रीतीचा परिदास करता येत नाही. पहिली पंक्ती चला. सच न संभवती अतिरात्रे षोडशनम गृह्णाती ती प्रत्यक्ष विधी विरोधात. लागलं पंक्ती. मग म्हणे आता एक काम करा, मग विकल्प येऊ नये हेच तुमचं तात्पर्य ना. तर मग आता तुम्ही विकल्प येऊ नये म्हणून काय प्रयत्न केला होता, नयर्थाचा अन्वय षोडशी पदार्थाबरोबर केला होता. बरोबर आहे की नाही. म्हणजे नका करू मग त्याच्याबरोबर अन्वय, जमत नाही तर. पण करायचं तर परिदासच आहे की नाही. मग काय करा, अजून एक पद शिल्लक की म्हणजे निषेध वाक्यामध्ये कोणतं अतिरात्र. मग नयर्थाचा अन्वय कुठं करा आता, अतिरात्र बरोबर करा. म्हणजे काय होणार नाही, विकल्प येणार नाही, विकल्पाची प्राप्ती होणार नाही. बर म्हणजे करून पाहू. तर बघा आता यदि च सापडली पंक्ती. यदि च अतिरात्रेन पदार्थेन, अतिरात्र या पदाच्या अर्थाबरोबर अतिरात्रेन पदार्थेन अन्वय, अन्वय केला तर कुणाचा, नयर्थाचा आहे केला तर तदा, तदा म्हणजे केव्हा मग काय शाब्दबोध होतो तो सांगू राहिले. तदा अतिरात्र व्यतिरिक्ते षोडशिनम गृह्णाती इति वाक्यार्थबोध स्यात्. काय वाक्यार्थबोध होईल, अतिरात्र व्यतिरिक्ते. कारण नयचा अन्वय कोणाबरोबर केला, अतिरात्र बरोबर. म्हणजे अतिरात्र नावाचा जो याग त्याला सोडून अन्य यागामध्ये षोडशिनम गृह्णाती, अन्य यागात षोडशीचं ग्रहण करावं, असा वाक्यार्थबोध येऊ राहिला. आता केव्हा नयर्थाचा अन्वय अतिरात्र पदाबरोबर केला तर, म्हणजे मग करा असा अर्थ. म्हणजे नाही करू शकत. काय अर्थ निघाला, अतिरात्र यागाहून अतिरिक्त यागात ग्रहण करावं कोणाचं, षोडशीचं. म्हणजेच अतिरात्र यागात करू नये असा अर्थ होऊ राहिला ना. तरी पण त्याच प्रत्यक्ष श्रुतीला विरोध येऊ राहिला. कारण ती श्रुती काय सांगते, विधी काय सांगते, अतिरात्रे षोडशिनम गृह्णाती, अतिरात्र यागात षोडशीचं ग्रहण करावं. आणि तुमचा अर्थ काय निघू राहिला, अतिरात्र यागाला सोडून इतर यागात ग्रहण करावं. एक वाक्यता होऊ राहिली का, जुळत नाही. म्हणून अशा रीतीने सुद्धा परिदास करता येत नाही. एकंदरीत परिदासाचा आश्रय तुम्हाला करताच येत नाही. मग करावा लागेल काय, प्रसज्ज प्रतिषेध. आणि म्हणून विकल्प प्राप्त होईल तर उद्या जाऊ द्या, इलाज नाही. लागलं पंक्ती पहा. यदीच अतिरात्रेण पदार्थेन, सापडलं. यदीच अतिरात्रेण पदार्थेन अन्वय तदा अतिरात्र व्यतिरिक्ते षोडशिनम गृह्णाती ती वाक्यार्थबोध स्यात् सह अपि न संभवती. पण असा वाक्यार्थबोध सुद्धा होऊ शकत नाही, करता येत नाही. का, तद्विधी विरोधात. त्या विधी बरोबर काय येतो, विरोध येतो आहे. लागला अर्थाची. तद्विधी, तद्विधी म्हणजे अतिरात्रे षोडशिनम गृह्णाती या विधी बरोबर काय येईल. मग काय करायचं, अतः अत्र म्हणजे या प्रसंगामध्ये, या उदाहरणामध्ये अनन्य गत्या आहे की नाही, पर्याय नसल्यामुळे, इलाज नसल्यामुळे शास्त्र प्राप्त षोडशी ग्रहणस्य एव निषेध आहे की नाही. शास्त्र प्राप्त षोडशी ग्रहण, कोणत्या शास्त्राने प्राप्त आहे षोडशी ग्रहण, अतिरात्रे षोडशिनम गृह्णाती या विधी वाक्याच्या द्वारे प्राप्त जे षोडशीचं ग्रहण, त्याचाच काय होईल, निषेध. कोणत्या वाक्याने, निषेध वाक्याने. नातिरात्रे षोडशिनम गृह्णाती. म्हणजे मग बात तर होऊ शकत नाही एका वाक्याने दुसऱ्या वाक्याचा, मग विकल्प होईल, होऊ द्या म्हणे, इलाज नाही. पंक्ती पहा. अतः अत्र अनन्यगत्या शास्त्र प्राप्त षोडशी ग्रहणस्य एव निषेध. लागला अर्थ. न च विकल्प प्रसक्ती. कोणी म्हणावं तुम्हाला विकल्प प्राप्त होईल, याचं काय,
न असं काही तुम्ही बोलू नका. म्हणजे का? तस्य अपि अपेक्षणीयत्वात्. झालं ना? तर तस्य अपि, तर तस्यचा अर्थ लिहा, तस्य बराबर विकल्पस्य. झाली? हा. तस्य बराबर विकल्पस्य अपेक्षणीयत्वात् बराबर इष्टापत्तेः इत्यर्थः. इष्टापत्ति इत्यर्थः पूर्णविराम. विकल्पः स्वीक्रियते इत्यर्थः. विकल्पः स्वीक्रियते इत्यर्थः. गति अभावात् न दोषः. गति अभावात् न दोषः. झालं जी? बघा आता या ठिकाणी विकल्पाची पण अपेक्षा इष्टापत्ती आहे. म्हणजे विकल्प स्वीकार केला. का बरं? गती अभाव म्हणून काही दोष नाही आहे. लागला जी अर्थ? चला पुढे जाऊया. आता पान नंबर 188 पुष्पिका नंबर 63. ठीक आहे जी, वाचूया. यांस्तु विशेषः यत् विकल्पात् एक प्रतिषेधे अपि प्रतिषिध्यमानस्य न अनर्थ हेतुत्वं विधि निषेध उभयस्य अपि कृत्वर्थत्वात्. बोला. यांस्तु विशेषो यद् विकल्पात् एक प्रतिषेधे अपि प्रतिषिध्यमानस्य न अनर्थ हेतुत्वं विधि निषेध उभयस्यापि कृत्वर्थत्वात्. यत्र तु न विकल्पः प्राप्तिश्च रागतः एव प्रतिषेधश्च पुरुषार्थः तत्र प्रतिषिध्यमानस्य अनर्थ हेतुत्वं यथा न कलंजं भक्षयेत् इत्यादौ कलंज भक्षणादेः तत्र भक्षण निषेधस्य एव पुरुषार्थत्वात्. यत्र तु न विकल्पः प्राप्तिश्च रागतः एव प्रतिषेधश्च पुरुषार्थः तत्र प्रतिषिध्यमानस्य अनर्थ हेतुत्वं यथा न कलंजं भक्षयेत् इत्यादौ कलंज भक्षणादेः तत्र भक्षण निषेधस्य एव पुरुषार्थत्वात्. ठीक आहे ना जी? बघा आता काय होत आहे. पूर्व पक्षी शंका करतो म्हणे का हो तुम्ही आत्ता मागच्या उदाहरणामध्ये अतिरात्रे षोडशनं गृह्णाती नातिरात्रे षोडशनं गृह्णाती या उदाहरणामध्ये काय केलं? विकल्पाची प्राप्ती करून घेतली. म्हणजे मान्य केला विकल्प. कारण तुम्हाला तिथं परिदास करता आला नाही. प्रसज्य प्रतिषेधाचाच तुम्ही काय केला? आश्रय केला. बरोबर आहे की नाही? परंतु नातिरात्री इत्यादी वाक्यामध्ये तुम्ही निषेधाचा काय केला आहे? स्वीकार केला आहे. ज्याप्रमाणे न कलंजम भक्षयेत या वाक्यात निषेध्यार्थ कोण? कलंज भक्षण. न कलंजम भक्षेत या वाक्यामध्ये निषेध्यार्थ कोण आहे? कलंज भक्षण. त्याचा जर स्वीकार केला तर अनर्थ होतो. काय होतो? अनर्थ होतो. त्याप्रमाणे नातिरात्रे षोडशनं गृह्णाती या वाक्यात सुद्धा तुम्ही जर निषेधाचा स्वीकार केला, निषेध्यार्थाचा स्वीकार केला आहे की नाही, तर काय होईल? तुम्हाला इथं अनर्थ प्राप्त व्हायला पाहिजे. काय नाही? निषेध केलाय ना, ज्याचा निषेध केलाय त्याचाही तुम्ही स्वीकार करू राहिले की नातिरात्रे अतिरात्रामध्ये षोडशीचे ग्रहण करू नये, तरी तुम्ही षोडशीचे ग्रहण एका पक्षात मानून राहिले. म्हणजे स्वीकार करू राहिले निषेध्यार्थाचा. तर काय व्हायला पाहिजे? मग अनर्थ व्हायला पाहिजे. तर त्याचं उत्तर दिलं जातं या पेरियामध्ये की अनर्थाला कारण होणार नाही निषेध्यार्थ या ठिकाणचा. म्हणजे का बरं? तर न कलंजम भक्षे इथे वेगळी गोष्ट आहे आणि नातिरात्री षोडशनं गृह्णाती इथं वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे ना? चला, तर पूर्व पक्षाचं म्हणणं जे आता मी सांगितलं एक वाक्यात लिहून घ्या, म्हणजे संगती लागते या पॅरेग्राफची. नातिरात्रे इति वाक्ये नातिरात्रे इति वाक्ये
निषेध स्वीकारे, निषेध स्वीकारे, उद्धरण चिन्हात पुढं न कलंजम, उद्धरण चिन्ह बंद, इत्यत्र न कलंजम इत्यत्र यथा निषेध्यस्य अनर्थ हेतुत्वम, निषेध्यस्य अनर्थ हेतुत्वम तथा नातिरात्रे वाक्ये, नातिरात्रे वाक्ये निषेध्यस्य, निषेध्यस्य बराबर षोडशी ग्रहणस्य, षोडशी ग्रहणस्य अनर्थ हेतुत्वम स्यात्, अनर्थ हेतुत्वम स्यात् पूर्णविराम। तथा सती, तथा सती अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति इति वाक्यस्य, अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति इति वाक्यस्य वैयार्थ्यापत्तिः, वैयार्थ्यापत्तिः अतः आह इयांस्तु इति, अतः आह इयांस्तु इति। ठीक आहे जी, अर्थ बघा सरळ आहे। पूर्व पक्ष म्हणतो नातिरात्रे या वाक्यामध्ये निषेध तुम्ही स्वीकार केला आहे की नाही, तर न कलंजम भक्षेत या वाक्यात ज्याप्रमाणे निषेध्य अर्थ अनर्थाला कारण आहे, कलंज भक्षण अनर्थाला कारण आहे, त्याप्रमाणे नातिरात्रे षोडशिनं गृह्णाति या वाक्यामध्ये निषेध्य अर्थ कोण, षोडशी ग्रहण, ते सुद्धा अनर्थाला कारण मानायला पाहिजे। आणि जर का तुम्ही त्या अनर्थाला कारण मानलं, ठीक आहे ना, न कलंजम भक्षेत प्रमाणे, तर होईल काय, अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति हे वाक्य व्यर्थ ठरेल। आता बघा किती समस्या मोठी आहे। अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति हे वाक्य पण व्यर्थ ठरायला नको, आणि निषेध्य अर्थाचा अंगीकार तर केला आहे, आणि न कलंजम इथं जसा निषेध्य अर्थ अनर्थाला कारण आहे तसा इथं अनर्थाला व्हायला पाहिजे असं पूर्वपक्षी म्हणतो। आपल्याला समजावून सांगायचं आहे की या ठिकाणचा म्हणजे नातिरात्रे षोडशिनं गृह्णाति या वाक्यातील निषेध्य अर्थ जो षोडशी ग्रहण तो अनर्थाला कारण नाहीये। मग म्हणे का अनर्थाला कारण नाहीये याचं उत्तर द्यावं लागेल। न कलंजम इथं तर अनर्थाला कारण आहे निषेध्य अर्थ, इथं का नाही हे सांगा। आणि जर तुम्हाला कारण सांगता येत नसेल तर तुम्ही स्वीकार करा काय की निषेध्य अर्थ अनर्थाला कारण आहे नातिरात्रे षोडशिनं गृह्णाति इथं। आणि जर का निषेध्य अर्थ तुम्ही अनर्थाला कारण मानला तर दुसरी आपत्ती कोणती, अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति हे वाक्य व्यर्थ ठरतं। लक्षात आलं की नाही, अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति हे वाक्य व्यर्थ ठरेल केव्हा, निषेध्य अर्थ जर अनर्थाला कारण मानला तर, अर्थात निषेध्य अर्थ मला अनर्थाला कारण म्हणता येत नाही इथं। आणि मग जर इथं निषेध्य अर्थ अनर्थाला कारण नाही, अनिष्टाला कारण नाही, तर मग तिथं काय अनर्थाला कारण आहे, न कलंजम भक्षेत इथं, याचं उत्तर द्या। आणि उत्तर देता येत नसेल तर निषेध्य अर्थ तुम्ही अनर्थाला कारण माना, आणि निषेध्य अर्थ जर अनर्थाला कारण मानला तर अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति हे शास्त्र व्यर्थ ठरतं। समस्या लागलं की नाही। उत्तर दिल्या जात आहे की नातिरात्रे षोडशिनं गृह्णाति या वाक्यातील निषेध्य अर्थ अनर्थाला कारण नाही, का नाही याचं उत्तर दिलं जात आहे की नाही। पंक्ती पाहता इयांस्तु विशेष, हा या ठिकाणी विशेष आहे। काय हो सांगतात, इयांस्तु विशेषः यद विकल्पात एक प्रतिषेधे अपि, है की नाही, म्हणजे विकल्प केल्यामुळे, विकल्प झाल्यामुळे एक प्रतिषेधे अपि, एकाचा प्रतिषेध झाला तरी देखील, ठीक आहे ना, एकाचा निषेध झाला की नाही, विकल्पामध्ये दोघांचं ग्रहण करता येतं का, एका वेळेस एकाच ग्रहण करावं लागतं ना। हा यांस्तु विशेष यद यद जो की विकल्पात एक प्रतिषेधे अपि प्रतिषिध्यमानस्य न अनर्थ हेतुत्वम,
काय जी प्रतिषिद्ध मानस्य म्हणजे प्रतिषिद्ध जो अर्थ आहे, निषेध्य जो अर्थ आहे तो अनर्थाला कारण नाही. प्रतिषिद्ध मानस्य म्हणजे काय, त्याचा अर्थ लिहा. प्रतिषिद्ध मानस्य बराबर निषेध्यस्य बराबर षोडशी ग्रहणस्य. षोडशी ग्रहणस्य ठीक आहे ना जी. निषेधार्थ कोण येतं, षोडशी ग्रहण तो झाला वाक्य. अरे मूळ मध्ये जाऊया. प्रतिषिद्ध मानस्य न अनर्थ हेतुत्वं का विधी निषेध उभयस्य अपि कृत्वर्थत्वात्. उभयस्य अपि तो उभयस्य अर्थ लिहा. उभयस्य बराबर नातिरात्रे उदाहरण चिन्हात नातिरात्रे म्हणजे पूर्ण वाक्य घ्यायचे. नातिरात्रे षोडशनं गृह्णाति अर्धविराम देऊन दुसरं अतिरात्रे षोडशनं गृह्णाति दुसरं वाक्य. हे दोन्ही वाक्य म्हणजे प्रापक शास्त्र निषेध शास्त्र दोन्ही. उभयस्यापि कृत्वर्थत्वात्. लागलं. कृत्वर्थत्वात् म्हणजे काय, कृत्वर्थत्वात् याचा अर्थ लिहा. कृत्वर्थत्वात् याचा अर्थ लिहा यज्ञोपकारकत्वात्. यज्ञोपकारकत्वात् पूर्णविराम. थोडा एक वाक्य अजून लिहू. विकल्पस्थले एकस्य प्रतिषेधे अपि निषेध प्रतियोगिनः न अनर्थ हेतुत्वम्. अर्धविराम. विधेः प्रतिषेधस्य च कृत्वर्थत्वात्. पूर्णविराम. अतः विधि निषेधयोः उभयोः कृत्वर्थत्वेन न निषेध्यस्य अनर्थ हेतुत्वम्. इति भावः. अर्थ पहा. कृत्वर्थत्वात् याचा अर्थ केला आहे यज्ञोपकारकत्वात्. यज्ञासाठी उपकारक आहे दोन्ही पण. ठीक आहे ना. दोन्ही म्हणजे कोण, निषेध पण प्रापक शास्त्र पण. ठीक आहे ना. षोडशीचं ग्रहण केलं तरी तो यज्ञ पूर्ण होतो, नाही ग्रहण केलं तरी तो यज्ञ पूर्ण होतो. ठीक आहे ना. मग बघा विकल्पस्थले टिप्पणी लिहिली ना. विकल्पस्थले जिथं विकल्प होतो तिथं एकस्य प्रतिषेधे अपि एकाचा निषेध केला तरी देखील निषेध प्रतियोगीनं न अनर्थ हेतुत्वम्. निषेधाचा जो प्रतियोगी आहे तो अनर्थाला कारण नसतो. कसं काय सांगतात. विधेः प्रतिषेधस्य. विधिशास्त्र निषेधशास्त्र. विधिवाक्य निषेधवाक्य दोन्ही बी कृत्वर्थ आहे. दोन्ही पण यज्ञाकरिता उपयोगी आहे. अतः विधी निषेधयोः उभयोः. विधी आणि निषेध दोन्हीही कृत्वर्थत्वेन यज्ञाकरिता असल्याने न निषेधस्य अनर्थ हेतुत्वम्. म्हणून निषेधार्थ जो आहे तो अनर्थाला कारण नाही असं सांगितलं. पंक्ती पहा. मूळमध्ये इयांस्तु विशेषः
यद विकल्पात एक प्रतिषेधे अपि प्रतिषिध्यमानस्य न अनर्थ हेतुत्वम का विधी निषेध उभयस्य अपे कृत्वर्थत्वात्. लागलं ना जी. दोन्ही यज्ञाकरिता उपयोगी आहे म्हणून निषेध्यार्थ काय अनर्थाला कारण नाही. उत्तर देता आलं बरोबर. म्हणे मग न कलंजम बक्षेत इथं निषेध्यार्थ का अनर्थाला कारण आहे त्याचं उत्तर देतात. यत्र तो मिळाली पंक्ती. यत्र तो न विकल्प आहे की नाही. विकल्प प्राप्ती नाही. प्राप्ती कशाने आहे. प्राप्तिश्च रागत. विकल्प कुठं होत असतो. दोन्ही गोष्टी जर शास्त्राने प्राप्त असतील तर. पण एक गोष्ट शास्त्राने प्राप्त आहे आणि एक रागत प्राप्त आहे तिथं विकल्प होत नाही. मग बघा यत्र तू न विकल्प जिथं विकल्प नाहीये. दुसरी गोष्ट प्राप्तिश्च रागत. प्राप्ती रागत आहे. रागत एव आणि प्रतिषेध पुरुषार्थ. आणि पुरुषार्थ कोण आहे तिथं. निषेध पुरुषार्थ आहे. निषेध्यार्थ पुरुषार्थ नाही. निषेध पुरुषार्थ आहे. कलंज भक्षण हा निषेध्यार्थ तो पुरुषार्थ नाहीये. कलंजाचं भक्षण न करणे हा निषेध पुरुषार्थ आहे. तीन गोष्टी काय काय जिथं विकल्प नाही. प्राप्ती रागाने आहे आणि निषेध पुरुषार्थ आहे. ठीक आहे ना. प्रतिषेध म्हणजे निषेध. प्रतिषेध पुरुषार्थ तत्र त्याच ठिकाणी प्रतिषिध्यमानस्य अनर्थ हेतुत्व. त्या ठिकाणी प्रतिषिध्यमान जो अर्थ आहे तो मात्र अनर्थाला कारण आहे. उदाहरण न कलंजम भक्षेत ते दिलंय पुढं. यथा न कलंजम भक्षेत इत्यादौ या उदाहरणामध्ये कलंज भक्षणादेहे तत्र भक्षण निषेधस्य एव पुरुषार्थत्वात्. कलंजाचं भक्षण हा निषेध्यार्थ आहे तो तर अनर्थाला कारण आहे. आणि पुरुषार्थ कोण आहे जी निषेध. तत्र भक्षण निषेधस्य एव पुरुषार्थत्वात्. भक्षणाचा निषेध हाच तिथं काय आहे जी पुरुषार्थ आहे. लागला की नाही. पुरुषार्थत्वात् शब्द आलाय ना. म्हणजे काय तर त्याचा अर्थ लिहा. पुरुषनिष्ठ प्रत्यवाय परिहारे परिहार उद्देशकत्वात्. पुरुषनिष्ठ प्रत्यवाय परिहारोद्देशकत्वात्. पुरुषनिष्ठ प्रत्यवाय परिहार उद्देशकत्वात्. बघा आता निषेध पुरुषार्थ सांगितला की नाही. न कलंजम भक्षयेत हा निषेध म्हणजे जर भक्षण केलं नाही तर तोच पुरुषार्थ आहे. काय पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ हा आहे की काय पुरुषनिष्ठ पुरुषाच्या ठिकाणी जो प्रत्यवाय प्राप्त होणार होता ना कलंज भक्षण केल्यामुळे पण न केल्यामुळे आता प्रत्यवाय होईल का नाही. तर पुरुषनिष्ठ जो प्रत्यवाय पाप वगैरे त्याचा परिहार हा तिथं उद्देश आहे. मग हाच काय तिथं पुरुषार्थ आहे. लागला अर्थ. मग दोन्हीतला फरक कळला ना. दोन्ही म्हणजे कोण कोण. हा नाही हा नातिरात्रे षोडशनं गृह्णाती एक आणि दुसरं न कलंजम भक्षेत आहे की नाही. तर न कलंजम भक्षेत इथे तर निषेध्यार्थ हा अनर्थाला कारण आहे. परंतु निषेध्यार्थ अनर्थाला कारण नाही. का बरं तर नातिरात्रे षोडशनं गृह्णाती या ठिकाणी तो निषेध कृत्वर्थ आहे पुरुषार्थाकरिता नाहीये आहे की नाही. आणि न कलंजम भक्षेत हा निषेध पुरुषार्थाकरिता आहे. कळलं की नाही. कृत्वार्थासाठी नाही. म्हणजे जिथं कृत्वार्थासाठी निषेध असतो तिथं निषेध्यार्थ अनर्थाला कारण होत नाही. बरोबर. आणि जिथं निषेध हा पुरुषार्थासाठी असतो आहे की नाही. कर्तृत्वासाठी वगैरे नाही पुरुषार्थासाठी असतो तिथं मात्र निषेध्यार्थ हा अनर्थाला कारण होतो. न कलंजम भक्षेत तिथं दोन्ही तांत्र कळला ना झालाय. पूर्वपक्षी शंका काय होती की नातिरात्रम षोडशनं गृह्णाती या ठिकाणी जर तुम्ही निषेध्यार्थाचा स्वीकार करत असाल तर जसं न कलंजम भक्षेत तिथं निषेध्यार्थ अनर्थाला कारण आहे तसा इथंही निषेध्यार्थ अनर्थाला कारण व्हावा. उत्तर दिलं की इथं निषेध्यार्थ जरी स्वीकार केला तरी त्या तो अनर्थाला कारण होणार नाही. कारण तो निषेध क्रतू यज्ञाकरिता उपयोगाचा आहे. अन्न कलंजम भक्षेत तिथं निषेध हा पुरुषार्थाकरिता यज्ञाकरिता नाही. दोन्हीत अंतर आहे. झालं ना अर्थ. मग न कलंजम भक्षेत तिथं काय स्थिती आहे
विषयेतर विकल्प नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट प्राप्ती रागाने आहे, शास्त्राने नाही. तिसरी गोष्ट प्रतिषेध पुरुषार्थ आहे. नकलंजन भक्षण हा निषेध, प्रतिषेध हा काय आहे? पुरुषार्थ आहे. अशा ठिकाणचा निषेध्यार्थ हा मात्र काय ठरतो? अनर्थाला कारण ठरतो. नकलंजन भक्षण. लागली पंक्ती, चला पुढे. झालं ना पॅरेग्राफ? आता पुढे जाऊया. आता एक प्रश्न थोडा आणखी. तर म्हणे का हो न कलंजम भक्षेत इथं प्राप्ती जरी रागता असली, कलंज भक्षणाची प्राप्ती कशी आहे? रागत आहे आणि निषेध शास्त्राने आहे, तरी पण विकल्प का प्राप्त होऊ नये हा प्रश्न. जसं अन्य ठिकाणी नातिरात्रे षोडश गुणात इथं काय होतं? विकल्प प्राप्त होतो. इथं का बरं विकल्प होऊ नये प्राप्त? त्याच्यावर एक टिप्पणी लिहा. प्राप्तिश्च रागत पद आलतं ना, त्या संदर्भाने. प्राप्ती निषेधयोः प्राप्ति निषेधयोः तुल्यबलत्वे विकल्पः अर्धविराम. यत्र तयोः न तुल्यबलत्वम् तत्र न विकल्पः. झालं जी? बघा काय म्हणतायत. यत्र प्राप्ती निषेधयोः, प्राप्ती आणि निषेध या दोन्ही गोष्टी तुल्यबलत्वे, त्यांचं बल जर तुल्य असेल तर काय होत असतो? विकल्प. जसं अतिरात्रे षोडशनम गृह्णाती प्रापक शास्त्र आणि नातिरात्रे षोडशनम गृह्णाती निषेध शास्त्र, दोन्ही शास्त्र वाक्य आहे ना, म्हणून दोघांचं बल तुल्य आहे, म्हणून तिथं काय होतो? विकल्प. बरोबर. परंतु नकलंजम भक्षक इथं मात्र तुल्य बल नाही आहे. प्राप्ती रागत आहे, आसक्तीपूर्वक आहे, आणि निषेध शास्त्राने आहे. आणि रागापेक्षा शास्त्र कसं आहे? बलवान. आणि म्हणून तिथं विकल्प होत नाही. हा अर्थ झाला. झालं जी? चला आता पुढे जाऊया. ठीक आहे ना जी? पुढचा पॅरेग्राफ वाचूया एकदा. न च दीक्षितो न ददाति न जुहोति इत्यादौ शास्त्र प्राप्त दान होमादीनां निषेधात् विकल्पापत्ति इति वाच्यम. बोला. न च दीक्षितो न ददाति न जुहोति इत्यादौ शास्त्र प्राप्त दान होमादीनां निषेधात् विकल्पापत्ति इति वाच्यम. स्वतः पुरुषार्थ भूत दान होमादीनां निषेधस्य पुरुषार्थत्वाभावे अपि निषेध्यमानस्य अनर्थ हेतुत्वात् यथा क्रतौ स्वस्त्रीगमनादेः तन्निषेधस्य क्रत्वर्थत्वेन तस्य क्रतुवैगुण्य संपादकत्वात्. पुरुषार्थ भूतदान होमादीनां निषेधस्य पुरुषार्थत्वाभावे अपि निषेध्यमानस्य अनर्थहेतुत्वात् यथा क्रतौ स्वस्त्रीगमनादेः तन्निषेधस्य क्रत्वर्थत्वेन तस्य क्रतुवैगुण्य संपादकत्वात्. झालं ना जी? आता जे आपण शेवटचं वाक्य लिहिलं होतं काय जी? यत्र तयोः न तुल्यबलत्वं तत्र विकल्पः. यत्र तयोः न तुल्यबलत्वं तत्र न विकल्पः. एवढं लिहिलं होतं ना. त्याच्या पुढे अजून एक वाक्य. पुरुषस्य कलंज भक्षणे प्रवृत्तिः पुरुषस्य कलंज भक्षणे प्रवृत्तिः बराबर प्राप्तिः.
रागतः, रागतः पूर्णविराम, निषेधः च शास्त्रतः, निषेधः च शास्त्रतः पूर्णविराम, रागात् शास्त्रम बलीयः, रागात् शास्त्रम बलीयः इति न तयोः तुल्यबलत्वम्, इति न तयोः तुल्यबलत्वम्, अतः न कलंजम इत्यत्र, न कलंजम इत्यत्र न विकल्पः, न विकल्पः. ठीक आहे जी, चला झाला. पुरुषस्य कलंज भक्षणे प्रवृत्ती, पुरुषाची कलंज भक्षणामध्ये जे प्रवृत्ती अर्थात प्राप्ती कशी आहे, रागत आहे. आणि निषेध हा शास्त्रत आहे. आणि रागापेक्षा शास्त्र हे बलवान आहे. अर्थात त्या दोघांमध्ये तुल्य बलत्व नाही आणि म्हणून विकल्प नाही. चला, एकंदरीत तात्पर्य निघालं काय जी, की विकल्प कुठं असतो जी, जिथं तुल्य बल असतं तिथं. म्हणजे दोन्ही गोष्टी शास्त्राने प्राप्त असतील तर तुल्य बल आहे त्यांच्यात, अर्थात तिथं काय होतो मग विकल्प. आता पूर्व पक्षी म्हणतो का जर असं असेल म्हणजे हा तुमचा सर्रास नियम झाला का मग काय, की जिथं जिथं तुल्य बल असेल, दोन्ही गोष्टी शास्त्राने प्राप्त असतील तिथं तुम्ही जरूर विकल्प करतातच का मग. तर उत्तर देतात म्हणे नाही नाही, असंही काही स्थळ असतात की दोन्ही वस्तू शास्त्राने प्राप्त आहे तरी पण विकल्प नाही. म्हणजे उदाहरण सांगा तर येऊ राहिलं, न दीक्षितो या वाक्याने, परंतु अगोदर पूर्वपक्षी बोलतोय वाच्यम पर्यंत, पहिलं वाक्य पूर्वपक्षाचं आहे. ठीक आहे ना, न चा अन्वय वाच्यम बरोबर. आता पहा कोणती, दीक्षितो न ददाती न जुहोती इत्यादो हे वाक्य आहे. दीक्षित म्हणजे यज्ञामध्ये ज्याने दीक्षा घेतली आहे यज्ञ करण्याकरिता, त्याच्यासाठी नियम दिला जातो तिथं की बाबा रे, जोपर्यंत यज्ञ चालू आहे ना तोपर्यंत तू काय कर की दान देऊ नको, होम करू नको. दान देऊ नको म्हणजे यद्यपि दान देण्याचं पुरुषार्थ आहे, पण तू इथं बंधनात आहे ना, बाकीचे कोणी देतील, तू द्यायचं नाही, आहे की नाही. मग दान देण्याला मना केलाय. आणि न जो होती म्हणजे स्वतंत्र तू घरी जे अग्निहोत्र वगैरे करत असतो ना, ती व्यक्तिगत पुन्हा काही करायची तुला गरज नाही जोपर्यंत यज्ञ चालू आहे. ठीक आहे ना. मग इथे निषेध झाला दान देण्याचा आणि अग्निहोम करण्याचा. ठीक आहे ना. दीक्षितो न ददाती न ज्योत इत्यादो या निषेध वाक्यात शास्त्र प्राप्त दान होमादीना. आता दान करणे, अग्निहोत्र करणे या गोष्टी तर शास्त्राने सर्रास बरोबर ठिकाणी प्राप्तच आहेत ना, आणि त्याचा काय केला इथं निषेध. म्हणजे दोन्ही गोष्टी शास्त्राने प्राप्तच आहे की नाही. मग इथं तुम्ही काय म्हणला पाहिजे, विकल्प. कोण म्हणून राहिला, पूर्वपक्ष. दीक्षितो न ददाती न ज्योती इत्यादो शास्त्र प्राप्त दान होमादीना निषेधात. निषेध आहे की शास्त्र प्राप्त जे दान होम आहे त्याचा निषेध होऊ राहिला या वाक्याने. दीक्षितो न ददाती निषेधात विकल्पापत्ती इति वाच्यम. तर विकल्पाची प्राप्ती इथं व्हायला पाहिजे. कोण म्हणतो, सिद्धांत म्हणतात इति वाच्यम इथं विकल्प होणार नाही. का विकल्प होणार नाही याचं उत्तर द्यावं लागेल त्यांना आता. ठीक आहे ना जी. त्याच्या अगोदर या पूर्व पक्षाच्या संदर्भाने एक टिप्पणी देऊया आपण. अग्निहोत्रम जुहोती, अग्निहोत्रम जुहोती अर्धविराम. एक वाक्य स्वतंत्र झालं, याला उद्धरण चिन्हात घेऊ शकता. अग्निहोत्रम जुहोती अर्धविराम. पुन्हा दुसरं वाक्य हिरण्यम ददाती, हे पण उद्धरण चिन्हात. हिरण्यम ददाती इत्यादयः विधयः, इत्यादयः विधयः पुरुषार्थत्वेन, पुरुषार्थत्वेन होमदानादीन विदधते, होमदानादीन विदधते.
पूर्णविराम. किंतु सौमिकीम कंसातल्या सोमयाग संबंधीम कंस बांध सोमयाग संबंधीम कंस बांध पुढे दीक्षां प्राप्तस्य यजमानस्य दीक्षां प्राप्तस्य यजमानस्य तान होमदानादीन निषेधति पूर्णविराम. उदाहरण चिन्ह दीक्षितो न ददाति न जुहोति इति. न ददाति न जुहोति इति पूर्णविराम. क्रतुमध्ये न कुर्यात् पुरुषार्थ दान होमादीनि इत्यर्थः. क्रतुमध्ये न कुर्यात् पुरुषार्थ दान होमादीनि इत्यर्थः. ठीक. चला अर्थ समजून घेऊया. तर अग्निहोत्रम जी होती, अग्निहोत्र करण्याकरिता विधान आहे. हिरण्यम ददाती दानाचं विधान आहे. म्हणजे दान आणि अग्निहोत्र ही विधायक शास्त्र आहे, प्रापक शास्त्र आहे. आणि निषेध शास्त्र पण इथं दाखवलं. कोणतं? दीक्षितो न ददाती इत्यादी दोन्ही शास्त्राने प्राप्त आहे. मग इत्यादय विधय पुरुषार्थत्वेन पुरुषार्थाकरिता होमदानादीन विदधते. होमदान इत्यादिकाचं काय करतात? विधान करतात पुरुषार्थ प्राप्त व्हावा म्हणून, अदृष्टाधिक प्राप्त व्हावा म्हणून. किंतु सौमिकी म्हणजे सोमयाग संबंधी कोण? दीक्षा आहे की नाही? घेतलेला कोण? यजमान. दीक्षां प्राप्त यजमानस्य तान होमदानादी निषेधती. त्या होमदानादिकांचा त्याच्याकरता काय केला आहे? निषेध. पण त्या वाक्याने दीक्षितो न ददाती न जुहोती या वाक्याने. इथे का बरं? क्रतुमध्ये त्या यागामध्ये न कुर्यात पुरुषार्थ दान होमादिनी, पुरुषार्थाला कारणीभूत आहे दान होमादी, परंतु यागात करू नये यजमानाने, म्हणजे निषेध केला आहे की नाही? मग प्राप्ती आणि निषेध दोन्ही शास्त्राने आहे की नाही? मग विकल्प व्हायला पाहिजे. कोण म्हणतो? पुरुष. चला उत्तर देत आहेत इतिवाच्यम न च वाच्यम. का बरं सांगतात? पुरुषार्थ भूत दान होमादीनाम निषेधस्य पुरुषार्थत्व अभावे अपि निषिध्यमानस्य अनर्थ हेतुत्वात्. बघा आता काय म्हणतायत? तो म्हणतो, सिद्धांती म्हणतायत की ही गोष्ट बरोबर आहे की दान होम इत्यादी करणं हे पुरुषार्थासाठी आहेत, शास्त्राने विधान केलेले आहेत, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे. म्हणून त्याचा निषेध हा पुरुषार्थासाठी नाहीये आहे की नाही? जे पुरुषार्थासाठी सांगितलं आहे कोण? होमदान, त्याचा निषेध हा काही पुरुषार्थ नाहीये. जसं न कलंजम भक्षेत हा निषेध पुरुषार्थासाठी आहे की नाही? तसं होम आणि दानाचा जो निषेध आहे तो पुरुषार्थासाठी नाही. कारण पुरुषार्थासाठी कोण आहे? मग त्याचा प्रतियोगी. होम दान हे पुरुषार्थासाठी आहे, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे. तरी पण पंक्ती पहा, स्वतः पुरुषार्थ भूत दान होमादीनाम निषेधस्य, निषेध त्यांचा निषेधस्य पुरुषार्थत्वाभावी, पुरुषार्थाला कारण नाहीये. मग का हो? जर पुरुषार्थासाठी कारण नाहीये कोण? निषेध पुरुषार्थासाठी जर नाहीये, मग निषेध कशाला करू राहिले तुम्ही? की दान देऊ नका, होम करू नका यज्ञामध्ये. मग निषेध जर पुरुषार्थासाठी नाही कशा करता तुम्ही? अहो म्हणे जरी पुरुषार्थासाठी नसला तरी क्रतूसाठी आहे. कारण जर तसं मांडलं नाही तर तो यज्ञ जो आहे ना तो सुसंपन्न होणार नाही. जसं शास्त्र सांगितलं तसंच करावं लागेल ना. म्हणून पंक्ती दिली बघा, निषेधस्य पुरुषार्थत्वाभावेपि, पुरुषार्थासाठी जरी नसला त्याच्यावर लिहा क्रत्वर्थत्वे अपि. कुठं? पुरुषार्थत्व अभावे अपि. ठीक आहे ना?
याच्यावर काय लिहायचं? क्रत्वर्थत्वे अपि. म्हणजे पुरुषार्थासाठी नाहीये, परंतु कर्तव्यासाठी आहे. पण जरी कर्तव्यासाठी असला तरी पण पाहता निषेधस्य पुरुषार्थत्व अभावे अपि निषिध्यमानस्य अनर्थ हेतुत्वा. निषिध्यमान जो अर्थ आहे म्हणजे निषिध्यमान कोण अर्थ? यज्ञात दान देणे, होम स्वतंत्र होम करणे, हा मात्र अनर्थाला कारण आहे. पुरुषार्थाला जरी कारण नसला, कर्तृसाठी आहे बरोबर, पुरुषार्थासाठी नाहीये, तरी पण तो जर निषेध मानला म्हणजे निषेधाचा जो निषेध्य, त्या निषेध्य गोष्टीचं अनुकरण केलं, अनुष्ठान केलं, म्हणजे यज्ञात दान केलं, होम केला, तर काय होईल जी? अनर्थ होईल. अनर्थ काय होईल? की यज्ञ सुसंपन्न होणार नाही. मग यज्ञाचं जे फळ मिळणार आहे ना ते मिळणार नाही, म्हणून अनर्थाला कारण आहे की नाही? पंक्ती पहा. निषेधस्य पुरुषार्थत्वाभावेपि निषिध्यमानस्य अनर्थ हेतुत्वात्. देऊ एक टिप्पणी याच्यावर जरा, ठीक आहे ना? लिहा. उभयोः तुल्यार्थत्वाभावेन न विकल्पः इति आह स्वतः इति. इति आह स्वतः इति. पूर्णविराम. पुढे होमदानादय पुरुषार्थतया शास्त्रात् प्राप्ताः. अर्धविराम. दीक्षित दान होमादि निषेधः तु कृत्वर्थः. पूर्णविराम. निषिध्यमानस्य बराबर पुरुषार्थ दान होमादेहे अर्धविराम. कृत्वर्थतया निषिद्धानां अनुष्ठाने क्रतुवैगुण्य आपादकत्वेन अनर्थ हेतुत्वम इत्यर्थः. ठीक आहे जी. बघा आता अर्थ. तर यद्यपि दोन्ही गोष्टी शास्त्राने प्राप्त आहे बरोबर, पण विकल्प कुठं सांगितला होता जी? जिथं तुल्यबल असतं तिथं विकल्प है की नाही? या ठिकाणी दोन्ही गोष्टी शास्त्राने प्राप्त आहे. दान होम ही शास्त्राने प्राप्त आहे, निषेध भी शास्त्राने प्राप्त आहे, तरी त्यांच्यात तुल्यबल नाहीये. म्हणजे कसं काय? तुल्यबल नाहीये एवढं एकदा ध्यानात ठेवा. तुल्यबल नसल्यामुळे काय होणार नाही? विकल्प होणार नाही. आता समजून एवढं घ्यायचं की तुल्यबल का नाही. लागलं ना? पंक्ती पहा टिप्पणीची. उभयोः तुल्यार्थत्वाभावेन. दोन्ही तुल्यबल नाहीये, तुल्यार्थत्वाचा अभाव आहे म्हणून न विकल्प ही गोष्ट सांगतायत. तर बघा कसं तुल्यबल नाही. आता होमदानादय पुरुषार्थतया शास्त्रात प्राप्त. बरोबर, एक गोष्ट प्राप्तिशास्त्र. होमदानाधिक शास्त्राने जे प्राप्त आहे, होम करण्याकरिता, दान करण्याकरिता, अग्निहोत्रम जी होती, हिरण्यम ददाती इत्यादी, ही जी प्राप्ती आहे ती कशाकरिता? पुरुषार्थाकरिता आहे. बरोबर. आणि
दीक्षित दान होमादी निषेध हा पुरुषार्थ करता नाहीये, हा क्रतू करताय. हा सुद्धा निषेध सुद्धा जर पुरुषार्थ करता असता तर दोघांची तुल्यबल झाला असतं, तर विकल्प झाला असता. पण हे काय पुरुषार्थ करता आणि हे काय यज्ञाकरिता, म्हणून तुल्यबल नाही आणि म्हणून विकल्प. ठीक आहे ना. मग म्हणे का हो दीक्षितो न ददाती न ज्योती, हा जो निषेध आहे हा पुरुषार्थ करता नाहीये ना, आहे की नाही. आणि मग निषेधार्थाचं करू द्या ना अनुष्ठान, देऊ द्या ना यज्ञामध्ये दान, तुम्हाला काय अडचण आहे. पुरुषार्थाची हानी तर काही होणार नाही ना. कारण निषेध जर पुरुषार्थासाठी असता निषेध, तर निषिद्धमान अर्थ तुम्हाला हानिकारक ठरला असता, कारण त्याच्यामुळे पुरुषार्थ प्राप्त झाला नसता. पण जर निषेध पुरुषार्थासाठी नाहीच तर निषेधार्थाचं अनुष्ठान करू द्या की. म्हणजे तसं नाही, जरी निषेध पुरुषार्थासाठी नसला तरी निषेधार्थ कोण, यज्ञात दान करणे, होम करणे हा निषेधार्थ. त्याच जर तुम्ही अनुष्ठान केलं तर अनर्थ होईल म्हणजे पुरुषार्थासाठी नाही निषेध, मग कसं काय अनर्थ होईल. अहो ते यज्ञासाठी तरी आहे ना, आणि ते जर तुम्ही केलं, जे सांगितलं नाही ते तुम्ही केलं, तर तुमचा यज्ञ कसं काय सफल होईल. मग यज्ञाने मिळणार फल मिळेल का, म्हणून अनर्थ करत आहे. लागली पंक्ती बघा आता. होमदानादय पुरुषार्थतया शास्त्रात प्राप्त. लागलं दीक्षित दान होमादी निषेध तू क्रत्वर्थ. झालं ना एवढं, म्हणजे तुल्यबल नाही, एकंदरीत ठरलं म्हणून विकल्प नाही. आता पुढे निषेध्यमानस्य मूळ प्रतीक आहे, मूळ मध्ये आलंय ना. हा कुठं खालून दुसरी वळ संस्कृत मध्ये निषिध्यमानस्य अनर्थ येतो तो आलाय ना, तर निषिध्यमानस्याचा अर्थ लिहू आपण. निषिध्यमानस्य, निषिध्यमान कोण, पुरुषार्थ दान होमादे. दान होमादी जे की पुरुषार्थासाठी आहे, ज्याचा निषेध केला आहे. मग निषिध्यमान म्हणजे निषेधाचा विषय कोण, दान होमादी. तर पुरुषार्थ दान होमादे हे क्रत्वर्थतया, क्रत्वासाठी ते यज्ञासाठी आहे. निषिद्धानाम अनुष्ठाने, मग निषिद्धार्थ जो, निषिद्धार्थ कोण, यज्ञात दान देणे, अग्निहोत्र करणे. हा तर निषिद्धानाम अनुष्ठाने, त्याचं अनुष्ठान केलं तर क्रतु वैगुण्य आपादकत्वेन. क्रतू मध्ये काय होईल, यज्ञात काय होईल, वैगुण्य येईल, सुसंपन्न यज्ञ होणार नाही. वैगुण्य आपादकत्वेन अनर्थ येतो, तो अनर्थाला कारण ठरेल. आणि म्हणून यज्ञात दान द्यायचं नाही, होम करायचं नाही, आणि तो विकल्प पण नाही. झालं जी पंक्ती पहा. स्वतः पुरुषार्थ सापडलं का मूळ मध्ये, स्वतः पुरुषार्थ भूतदान होमादीनाम, बरोबर, निषेधस्य पुरुषार्थत्व अभावेपि, पुरुषार्थासाठी जरी नसला तो निषेध तरी पण निषिध्यमानस्य, निषिध्यमान जो अर्थ आहे तो अनर्थ येतो, त्याचं अनुष्ठान केलं तर काय होईल, अनर्थ होईल, यज्ञ सुसंपन्न होणार नाही. कसं उदाहरण देऊन सांगतात. यथा क्रतौ स्वस्त्री गमनादेहे तन्निषेधस्य क्रत्वर्थत्वेन तस्य क्रतुवैगुण्य संपादकत्वात्. उदाहरण दिलं आहे की ज्याप्रमाणे यजमान जो असतो यज्ञ करणारा, त्यासाठी नियम दिला जातो की जोपर्यंत यज्ञ चालू आहे 7 दिवस 5 दिवस काय असेल तोपर्यंत स्वस्त्री गमन, स्वस्त्री असून सुद्धा गमन करायचं नाही, मना केला आहे. आणि जर केलं, आता यद्यपि स्वस्त्री गमन हे काय आहे, जे शास्त्राने सांगितलेलं आहे, रागाने पण प्राप्त आहे, शास्त्राने पण सांगितलेलं आहे, पुरुषार्थ करत आहे, नाही की नाही. तरी पण निषेध जरी पुरुषार्थासाठी नसला, आहे की नाही, स्वस्त्री गमनाचा निषेध आहे की नाही, तो पुरुषार्थासाठी नाही पण क्रतूसाठी आहे. आणि जर त्याचं अनुष्ठान केलं तुम्ही, न सांगितलेली गोष्ट मानली नाही केली, तर काय होईल, अनर्थ होईल, क्रतूमध्ये वैगुण्य येईल, आहे की नाही. ते सांगतात क्रतौ स्वस्त्री गमनादे तर निषेधस्य, तर त्याचा निषेध हा क्रत्वर्थत्वेन तस्य क्रतु वैगुण्य संपादकत्वात्. क्रतूमध्ये वैगुण्य आणील तो कोण, निषेध्यार्थ. एक टिप्पणी लिहू याच्यावर. स्वस्त्री उपगमनम, स्वस्त्री उपगमनम रागतः पुरुष मात्रस्य प्राप्तम, पुरुष मात्रस्य प्राप्तम पूर्णविराम तच्च उद्धरण चिन्हात न स्वस्त्रियम उपेयात, उद्धरण चिन्ह बंद.
न स्वस्त्रियम किंवा न स्त्रियम उपेयात असं उदाहरणचिन्ह बांध इति क्रत्वर्थत्वेन निषिध्यते. क्रत्वर्थत्वेन निषिध्यते क्रतुमध्ये पूर्णविराम. तत्र तद अनुष्ठाने क्रतोः वैगुण्यद्वारा अनर्थ हेतुः भवति. झालं जी. अर्थ पहा. स्वस्त्री उपगमनम रागत पुरुष मात्र से प्राप्त है की नाही. रागत प्राप्त आहे आणि शास्त्राने पण निषेध केलेला नाही सर्व ठिकाणी अन्य ठिकाणी आहे की नाही. पर स्त्री गमनाचा निषेध आहे, स्वस्त्री गमनाचा नाही. बरोबर आहे की नाही. तरी पण यज्ञ करणाऱ्याकरिता निषेध आहे. न स्त्रियम किंवा स्वस्त्रियम उपेया निषेध झाला की नाही. इथे हा जो निषेध आहे क्रत्वर्थत्वेन क्रतुकरिता निषेध आहे, पुरुषार्थाकरता नाही. उपगमन स्त्री उपगमन हे पुरुषार्थाकरता आहे, निषेध पुरुषार्थाकरता नाही आहे. जसं दान देणे होम करणे पुरुषार्थाकरता आहे, निषेध पुरुषार्थाकरता नाहीये, क्रतू करता आहे. तसं इथं सुद्धा स्वस्त्री गमन हे पुरुषार्थाकरता आहे, निषेध हा पुरुषार्थाकरता नाहीये. मग कशा करता आहे. क्रतू करिता आहे. इति क्रत्वर्थत्वेन निषिध्यते क्रतुमध्ये तत्र तदनुष्ठाने. मग म्हणे का हो जर न स्त्रियम स्वस्त्रियम उपेयात हे जे सांगितलंय ना किंवा न स्त्रियम उपेयात हा सामान्य निषेध आहे. हेच वाक्य आहे ना काय जी. न स्त्रियम उपेयात कोणत्याही स्त्रीचं उपगमन करायचं नाही. कुठं यज्ञ चालू असताना. स्वस्त्रीचं सुद्धा नाही. न स्त्रियम उपेयात. मग हा निषेध जर पुरुषार्थाकरता नाहीये तर याचा का बरं अनुष्ठान करायचं. आपली तू निषेध अर्थातच आम्ही काय करू अनुष्ठान करू म्हणजे स्वस्त्री गमन करू असं कोणी म्हणेल. कारण निषेध कशा करता नाहीये पुरुषार्थ करता नाहीये ना. मग तेच कशाला आम्हाला अडचणीत टाकता. तर म्हणे बाबा रे निषेध जरी पुरुषार्थ करता नसला पण यज्ञ करता आहे ना. आणि जर तू ऐकलं नाही निषेधाच्या विरोधी अर्थाचं काम केलं तर यज्ञ तुझं संपन्न होणार नाही. म्हणजे अनर्थाला कारण है की नाही. जसं इथं तसं तिथं सुद्धा यज्ञ दान होम इत्यादी हे पुरुषार्थाकरता आहे, त्याचा निषेध पुरुषार्थाकरता नाहीये. तरी पण क्रतूमध्ये तो निषेध मानावा लागेल. निषेध न मानता त्याचे विरोधी केलं तर यज्ञामध्ये वैगुण्य येईल, अनर्थाला कारण ठरेल. म्हणून निषेध तिथं मानावा लागतो आणि तो विकल्प पण नाही आहे. लागलं तेच दिले बघा. तच्च तत्र तदनुष्ठाने क्रतोः वैगुण्यद्वारा अनर्थ हेतु भवति. लागली पंक्ती. चला शेवटची पंक्ती मूळमध्ये यथा क्रतौ स्वस्त्री गमनादे तर निषेधस्य क्रत्वर्थत्वेन क्रतू करता निषेध पुरुषार्थ करता नाहीये. तरी पण तस्य म्हणजे त्या निषेधाचं अनुष्ठान केलं तर काय होईल. निषेध मानला नाही तर क्रतू वैगुण्य संपादकत्वात अनर्थ हेतू इत्यर्थ है की नाही. मागचं अनुवृत्ती येते अनर्थ हेतू तो आलता ना. क्रतू वैगुण्य संपादकत्वात अनर्थ हेतू भवती इत्यर्थ. अनर्थाला कारण होतं. झालं जी. बास पुढचा विचार उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.